17 वर्षापूर्वी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचे हादरे, राजकीय हादरे अजूनही बसतायत। या प्रकरणात प्रतिक्रिया येत आहेत, विविध वक्तव्य केली जात आहेत आणि त्यावरून नवे वाद निर्माण होत आहेत। या प्रकरणातून निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जंगी स्वागत करण्यात आलं। भोपाळमध्ये साध्वींचं तर पुण्यामध्ये प्रसाद पुरोहित यांचं। साध्वींनी या प्रकरणात एक मोठं स्टेटमेंट केलेलं आहे। त्याशिवाय जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा सनातन धर्माबाबत एक स्टेटमेंट केलेलं आहे। या दोन्ही स्टेटमेंटवरनं वाद निर्माण झालाय। नेमका वाद काय आपण पाहूयात। मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह यांचा मोठा दावा। मुझसे बहुत बड़े बड़े लोगों के नाम जबरदस्ती बोलने के लिए कहा उन्होंने। माननीय भागवत जी का नाम, राम माधव जी का नाम, हमारे माननीय मोदी जी का नाम, योगी जी का नाम, पूरी एजेंसियों का, जो सरकारी एजेंसी है, सबका दुरुपयोग किया और उनको भ्रष्ट बनाया। ये पूरे यूपीए सरकार का काम था। देश के तो छोड़ो, भगवा को आतंकवाद कह दिया, हिंदुत्व को आतंकवाद कह दिया। ऐसी निकृष्टता, इतने निम्न स्तर की सोच कांग्रेस रखती है। 24 दिनों तक पुलिस कस्टडी में रही और प्रताड़नाएं झेलती रही एटीएस की। मालेगाव प्रकरणात मोदी योगींना अडकवण्याचा कट। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व दोषींची निर्दोष सुटका झाल्यानंतर आता सर्वांचं जंगी स्वागत होऊ लागलंय। निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचं भोपाळमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं, तर पुण्यात कर्नल पुरोहित यांचंही जोरदार स्वागत करण्यात आलं। जे मला स्वतःला सिद्ध करायचं होतं ते माझ्या वकिलांच्या मार्फत कोर्टामध्ये मांडलं। ते कोर्टाने स्वीकारलं। त्यात तथ्य होतं म्हणून स्वीकारलं असणार, साहजिकच आहे। आणि जे स्वीकारलं ते आता कागदपत्रामध्ये आलेलं आहे 1000 पानांमध्ये। ठीक आहे। कोर्टाच्या निकालानंतर आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नवनवे दावे होऊ लागले। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अडकवण्याचा डाव होता। मोदी आणि योगींचं नाव घेण्यासाठी वारंवार दबाव होता, असा दावाही साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी केलाय। मुझसे बहुत बड़े बड़े लोगों के नाम जबरदस्ती बोलने के लिए कहा उन्होंने। मैंने वो नाम नहीं बोले, उनके अनुसार मैंने काम नहीं किया, इसलिए उन्होंने मुझे प्रताड़ित किया। और उन नामों में विशेष तौर पर माननीय भागवत जी का नाम, राम माधव जी का नाम, हमारे माननीय मोदी जी का नाम, योगी जी का नाम, माननीय इंद्रेश जी का नाम और तमाम वो नेता जो बड़े बड़े नेता हैं, उन लोगों के नाम लेने के लिए कहा कि उन्होंने कहा और हमने ऐसा किया, ये बोलो। मैंने उनकी बात को नहीं सुना और ना ही माना। मुस्लिमों के लिए उन्होंने तुष्टीकरण की नीति अपनाई है। कांग्रेसियों ने अपने शासन में उन्होंने भरपूर उपयोग किया और हिंदुओं को प्रताड़ित किया। हिंदुओं को किसी भी प्रकार से जो प्रताड़ित कर सकते थे, जेल में डाल सकते थे, उनको मार सकते थे, उनके ऊपर झूठे केस लगा सकते थे, वो सब कुछ किया। और देश के तो छोड़ो, भगवा को आतंकवाद कह दिया, हिंदुत्व को आतंकवाद कह दिया। ऐसी निकृष्टता, इतने निम्न स्तर की सोच कांग्रेस रखती है और कांग्रेस ने ये कुचक्र रचा और ये देशद्रोहिता में आता है। प्रज्ञा सिंह ठाकूरांनी हे आरोप करत एक प्रकारे तत्कालीन काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आणि यावरूनच आता काँग्रेसनं पलटवार केलाय। ये सब सुर्खियों में आने के लिए कह रहे हैं। ये आरएसएस से बीजेपी की सहानुभूति लेने के लिए कह रहे हैं। चाहे प्रज्ञा ठाकुर हो, ये सब झूठ बोल रहे हैं कि मीडिया की चर्चा में आ जाएंगे और बीजेपी और आरएसएस के करीब आ जाएंगे, क्योंकि ये लोग सब किनारे हैं, टिकट कट गया है, तो अपने प्रॉमिनेंस गेन करने के लिए झूठ बोल रहे हैं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणानंतर भगवा दहशतवाद हा शब्द चर्चेत आला। कोर्टाच्या निकालानंतर भगवा दहशतवाद हा शब्द निकाली निघाल्याची प्रतिक्रिया भाजपनं दिली आहे। भगवा दहशतवाद हे काही मतांसाठी काँग्रेस आणि यूपीएनं राबवल्याची टीका देखील केली आणि यावरच बोलताना जितेंद्र आव्हाडांनी सनातन धर्मानं भारताचं वाटोळं केलं असं प्रत्युत्तर दिलंय। सनातन धर्माने भारताचं वाटोळं केलं। सनातन धर्म नावाचा धर्मच नव्हता। आम्ही हिंदू धर्माला मानणारे आहोत।
ज्या सनातन धर्माने आमच्या शिवरायांना राज्याभिषेक नाकारला, ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली, हा मनूचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झाला. त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत ते म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे. स्वतंत्र भारतातली पहिली दहशतवादी घटना ही एका नथुराम गोडसे नावाच्या माणसाने महात्मा गांधीचा खून करून गेले. दाभोळकरांचा खून कोणी केला? पानसऱ्यांचा खून कोणी केला? गौरी लंकेशला कोणी मारलं? आपण नक्सल आतंकवाद्याबद्दल बोलतोय. नक्षल्यांचे एक विचार असतील, ते दावे विचार असतील, त्याचे दहशतवादी विचार असतील. कुठल्या धर्माचे ते लोक आहेत? राजीव गांधींची हत्या तामिली LTTच्या लोकांनी केली, कुठल्या धर्माचे लोक होते ते? जितेंद्र आव्हाड आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या याच विधानांवरून आता नवा वाद पेटलाय. शिंदे गटानं आव्हाडांना धर्मगुरू होण्याचा सल्ला दिलाय. जितेंद्र आव्हाड साहेबांचा अभ्यास प्रचंड आहे, खूप त्यांचा अभ्यास आहे धर्माच्या बाबतीत. खरं तर त्यांनी धर्मगुरूच व्हायला पाहिजे असं मला वाटतंय. धन्यवाद. उनको ये तो बोलना चाहिए क्योंकि उनको मुमरा में चुन के आना चाहिए और मुमरा की वोट की राजनीति करने के लिए वो सनातन धर्म के ऊपर टीका टिप्पणी करते हैं. मैं जितेंद्र आव्हाड जी के बयान पे कुछ नहीं बोलूंगा, लेकिन जितेंद्र आव्हाड जी ने जो बयान किया है उसके ऊपर संजय राउत और उद्धव ठाकरे जी का क्या कहना है? आव्हाडांच्या याच विधानावरून आता भाजपनं शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना काही सवाल केले आहेत. हिंदू दहशतवाद किंवा सनातनी दहशतवाद ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे, मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाची ही भूमिका हीच आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावं. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असा असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नोत्तर, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे. सनातनी दहशतवाद हा शब्द वापरणं म्हणजे आपल्या इतिहासाची, हिंदू परंपरेची आणि सामाजिक क्रांतीच्या प्रवाहाची थट्टा करण्याचा प्रकार आहे. इथल्या हिंदू समाजानं तुमच्या बाटक्या विचारांना कधी साथ दिली नाही आणि भविष्यातही ते देणार नाही. केवळ आपला एक मतदारसंघ सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचं वाटोळं करू नका, अशी एक्स पोस्ट करत नितेश राणेंनी जितेंद्र आव्हाडांसह भाजपवर निशाणा साधलाय. जितेंद्र आव्हाडांच्या या विधानानं महाराष्ट्रात नवा वाद पेटलाय. मालेगाव बॉम्बस्फोटाचे हादरे राजकीय वर्तुळात 17 वर्षांनंतर देखील बसतायत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.